नमस्कार. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. या आषाढी संकष्टी चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी असे देखील म्हणतात. उद्या तुम्ही एक वेळेस उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. कुटुंबाची भरभरून प्रगती होणार आहे आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तर असे कोणते पान आणायचे आहे, त्या पानाचे काय करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. या संकष्टी चतुर्थीला गणाधीप तसेच गजास्य गणेश पूजा करतात आणि गणाधीप संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी असल्याने धार्मिकदृष्ट्या या दिवसाला अत्यंत विशेष महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. तर आपण यामध्ये चंद्रोदयाची वेळ देखील पुढे बघणारच आहोत. जर तुमच्या घरावर अनेक समस्या, अनेक विघ्न येत असतील आणि हे वारंवार सुरूच असेल, तुमची प्रगती थांबलेली असेल किंवा कोणतेही काम पूर्णत्वाला जात नसेल किंवा प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडथळे येत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. फक्त हे एक पान तुम्ही घरात आणल्याने सर्व समस्यांचे निवारण होणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. कधीकधी काय असतं, काही शत्रू असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्या सतत वाईटाचा विचार करत असतात आणि अशा शत्रूंचा नकारात्मक त्रास, नकारात्मक एनर्जी जे असते ती आपल्यावर प्रभाव होत असतो तिचा आणि त्यामुळे आपल्याला कामामध्ये यश मिळत नाही. तर ह्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी विघ्नहर्ता गणपती बाप्पांची ही शुभ तिथी आलेली आहे. याच दिवशी तुम्ही हा उपाय केल्याने सर्व समस्या नक्की संपणार आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता पुढील उपायाला बघूयात कसा करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते 11:30 वाजेपर्यंत कधीही करता येईल. जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. सकाळपासून ते 11:30 वाजेपर्यंत यामध्ये कोणत्याही वेळेत तुम्ही करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, गणपती बाप्पांसमोर दिवा लावून दिवसभर मनोभावे उपवास करण्याचा संकल्प करायचा आहे. देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीला पाण्याने दुग्धाभिषेक दोन्ही करून घ्यायचे आहेत. अष्टगंध, फुले, त्याबरोबरच दुर्वा, हळद-कुंकू अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय असल्यामुळे 21 दुर्वांची जुडी आणि एक जास्वंदाचे लाल फूल तुम्हाला अर्पण करायचे आहे. पूजेच्या वेळी ओम गण गणपती नमः या मंत्राचा किमान 108 वेळेला जप करायचा आहे आणि जितका जमेल तितका जप तुम्ही करत राहायचा आहे. तसेच गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे, गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे, बाप्पांना उकडीचे मोदक, तिळाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आरती करायची आहे. दिवसभर फलाहार करून उपवास पाळायचा आहे. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राचे दर्शन घ्यावे आणि बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवून नंतर उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे विधिवत संकष्टी चतुर्थीची तुम्ही पूजा करायची आहे आणि व्रत करायचे आहे. चला तो उपाय कसा करायचा आहे ते बघूयात. संकष्टी चतुर्थीचा हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असल्यामुळे या दिवशी भक्त उपवास करतात. अशी श्रद्धा आहे की हे व्रत मनोभावे पाळल्याने जीवनातील सर्व संकटे हे दूर होतात, आर्थिक अडचणी नष्ट होतात आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक अडथळ्यांपासून त्यांना सुटका मिळते. या दिवशी पूजा करून उपवास केल्याने कुंडलीतील चंद्र आणि बुध या ग्रहांचे दोष देखील शांत होतात, सुखसमृद्धी वाढते आणि संततीचे कल्याण होते. तर अत्यंत महत्त्वाची ही तिथी असल्यामुळे उद्या तुम्हाला प्रत्येकालाच आवर्जून याचा उपवास करायचा आहे. उपवास जर करणे शक्य नसेल तर हा प्रभावी उपाय तर करायचाच आहे. कारण काही तिथीचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या प्रत्येक प्रगतीवर ह्या तिथी काही ना काही चांगले फळ देणाऱ्या असतात. तर उद्या तुम्हाला मी सांगितलेली आहे वेळ कोणत्या वेळेत करायचा आहे. तुम्ही जर हा उपाय केला तर शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल किंवा मग तुमच्याविषयी वाईट विचार करत असतील तर तुमच्याविषयी काहीही कोणत्याही बाधा जर असतील तर त्या देखील नष्ट होणार आहेत. कारण उद्याचा दिवस साधासुद्धा दिवस नाही आहे. आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. नवचैतन्याचा काळ हा असल्यामुळे येणारी चतुर्थी तुमच्या आयुष्यातील संकटांचा नाश करणारी आहे. कारण चातुर्मासातील ही पहिली चतुर्थी असल्यामुळे नवचैतन्याचा काळ हा चातुर्मासाचा असतो. तर ही सुवर्ण संधी तुम्हाला अजिबातच सोडायची नाही आहे. कोणतेही व्रत वैकल्य जे असतात ते तुम्ही मनोभावे केले तरच निश्चित तुम्हाला त्याचे सकारात्मक फळ हे मिळत असते. वर्षभर तुमची प्रगती ही होत असते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश देखील होत असतो. तर ही एक सुवर्ण संधी उद्याची सोडू नका. तर कोणत्याही कामाच्या व्यापामुळे जर तुम्ही बाहेर पडत असाल, त्यामुळे तुम्हाला जर काही आरोग्यामुळे किंवा उपवास करणे जर शक्य नसेल, तर तुम्हाला बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचे असेल, तर मग तुम्हाला फक्त हा प्रचंड शक्तिशाली एक उपायच करायचा आहे. उद्या सकाळी लवकर उठल्याबरोबर हा उपाय तुम्ही केला तर उत्तम ठरेल.
फक्त हे एक पान तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडेल, की स्वतः तुम्ही थक्क व्हाल. तुमच्या घरात सतत जर भांडणे, वादविवाद होत असतील, कटकटी होत असतील, कुणाची तरी वाईट नजर तुमच्या सुखी संसाराला लागलेली असेल, असं तुम्हाला वाटतंय का? त्याच्यासोबतच तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे तोंडावर गोड बोलतात आणि माघारी तुमचा वाईट विचार करतात. तर असे काही लोक तुमच्या आजूबाजूला आहेत का? तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये सतत काही ना काही अडथळे येत आहेत का? किंवा पतीचे उद्योग व्यवसायात किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये का? त्यांना यश मिळत नाहीये का? तर हे सर्व प्रश्न तुमच्या मनात असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कोणतेही काम पूर्णत्वाला जात नाही, मध्येच काही ना काही अडथळे येतात. अशा अनेक समस्या असतील, तर कोणताही शत्रू जो असेल, विनाकारण तुमचा द्वेष करत असेल, तर या उपायातून, या सर्व समस्यातून तुम्हाला हे उपाय सुटका देणारा आहे. मी तुम्हाला नक्की सांगते, तुम्हाला तुमच्या घरात असणारे 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील मुळासकट उपटून टाकायचे असेल, तर हे एक पान तुम्हाला घरी आणायचे आहे. हे पान कोणत्या झाडाचं आहे आणि ते कसं आणायचं आहे, मुख्य म्हणजे ते आणल्यानंतर त्याचं काय करायचं आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडाझुडपांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि अशा सुवर्ण संधीवर, विशेषतः तिथीवर तुम्ही झाडासंबंधित काही प्रभावी उपाय जर केले, तर ते निश्चितच तुम्हाला चांगले फळ देणारे असतात. आपण रात्रंदिवस खूप कष्ट करतोय प्रामाणिकपणे. कष्ट करूनही आपल्याला हवे तेवढे यश मिळत नसेल, पैसा येतो पण तो टिकत नाही. मुलांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा असतात. त्यासोबतच तुम्ही असा विचार केलाय का, की तुमच्या सुखी संसाराला, तुमच्या घराला कोणाची तरी नजर किंवा दृष्ट लागलेली आहे आणि कळत-नकळत वादविवाद किंवा नकारात्मकता देखील जाणवत असेल. कधी-कधी आपण बाहेर जातो आणि कुठली जागा देखील चांगली नसते आणि तिथून नकळत आपल्यासोबत नकारात्मक शक्ती, कोणतीही बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आपल्या घरामध्ये नेहमी नैराश्य, नेहमी नकारात्मक वातावरण, त्यासोबतच भांडणे, वादविवाद हे चालू असतात. तर कामामध्ये देखील यश मिळायला सुरुवात होत नाही. मग तुम्हाला सर्व समस्यातून सुटकेसाठी हा उपाय, त्यासोबतच घराभोवती एक सकारात्मक वलय निर्माण होणार आहे आणि हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या नशिबाला नक्की साथ मिळणार आहे. आता ते पान आणल्यानंतर तुमच्या घरामध्ये नक्कीच फरक तुम्हाला दिसेल. झाड कोणतेही असो, साधंसुधं झाड नाहीये. ते झाड साक्षात शक्तीचं, विजयाचं प्रतीक मानले जाते. या झाडाच्या फुलांचा तो गडद लाल रंग तुम्ही पाहिलाय का? ते लाल रंग म्हणजे रणांगणात मिळालेला विजय. तो लाल रंग म्हणजे तुमच्या कपाळावरचं अखंड सौभाग्य. तोच लाल रंग म्हणजे तुमच्या शत्रूंचा सर्वनाश. तर मी तुम्हाला जे झाड सांगणार आहे, ते अतिशय प्रभावी झाड आहे. त्या झाडाचं नाव घेताच वाईट शक्ती देखील नष्ट होतात. ते झाड आहे लाल कण्हेरीचं. याला संस्कृतमध्ये करवीर असे देखील म्हणतात. आता तुमच्या मनात असा विचार आला असेल, की हे झाड तर आमच्या घराच्या कोपऱ्यावर आहे, रस्त्याच्या कडेला आहे, कुठेही मिळतं, कारण या झाडाचं इतकं महत्त्व तरी काय आहे? हे झाड जितकं सहज उपलब्ध होते, तितकंच अत्यंत रहस्यमय महत्त्व या झाडाचं आहे. तर रस्त्यावर दिसणार ते झाड उद्या तुम्ही तुमच्या घरात आणणार आहात त्याचं एक पान, तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला फरक दिसेल. कारण कण्हेरीच्या झाडाच्या पानाचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे. याची एक अतिशय विशिष्ट पद्धत देखील आहे, अचूक वेळ देखील आहे. एक गुप्त मंत्र देखील मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे पान आणलं, तर त्याचा तुम्हाला पाहिजे तसा परिणाम पाहायला मिळणार नाही. ते शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार नाही. पण जर उद्या सकाळी मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही हे पान जर घरात आणलं, तर साक्षात काळसुद्धा तुमच्याकडे, तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. अशी कोणती वेळ आहे, ते पान तोडताना कोणता शब्द उच्चारायचा आहे आणि घरी आणल्यानंतर शत्रू त्रास नष्ट करण्यासाठी त्या पानाचं काय करायचं आहे, सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने आणि व्यवस्थित ही माहिती सांगणार आहे. थोडंसं फास्ट सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. तुमचं नशीब बदलू शकते. तुम्हाला असे वाटते असेल, की एवढे झाड असताना एक लाल कण्हेरचं झाडच का? तर शास्त्रामध्ये, विशेषतः आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये याला करवीर असं म्हटलं गेलेलं आहे. याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. चला तर 3 मुख्य पैलूविषयी आपण समजून घेऊयात, जे तुमच्या आयुष्यातला अंधकार दूर करणार आहे. मंगळ ग्रहाची पीडा किंवा कर्जमुक्तीसाठी सर्वात पहिले म्हणजे मंगळ ग्रहाची शांतता होणे खूप महत्त्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रह हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ भारी असेल, तर घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद होत असतात. जमिनीचे वाद कोर्टापर्यंत जात असतात. मुख्य म्हणजे माणूस कर्जामध्ये देखील डुबलेला असतो. लाल रंग हा मंगळाला अतिशय प्रिय रंग आहे. ज्यांना कोणाला मंगळाचा दोष आहे, त्यांचा मंगळ दोष पूर्णतः नष्ट होण्यासाठी देखील हे साक्षात वरदान आहे. उद्या संकष्टी चतुर्थीला या झाडाचे एक पान घरी आणल्याने तुमच्या घरातील मंगळाची कितीही विघातक ऊर्जा असो, ती शांत होते. मार्ग हळूहळू सुटायला लागतात आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते. कण्हेरीचे फूल प्रामुख्याने भगवान शंकराला देखील प्रिय आहे. शिवपूजेमध्ये या फुलाचा वापर केला जातो. त्यासोबतच लाल रंगाची कण्हेरीची फुले देवी दुर्गा आणि हनुमानाला अर्पण केली जातात. तर पिवळ्या रंगाची फुले ही भगवान विष्णूंना आणि गणपतीला अतिशय प्रिय आहेत.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या बागेत किंवा अंगणात कण्हेरीचं झाड असणे अत्यंत शुभ मानले जाते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यामुळे येत असते आणि मन देखील प्रसन्न राहतं. तर कण्हेरीच्या फुलांचा वापर सजावटीसाठी देखील केला जातो आणि बाप्पांना आपण अर्पण करून बाप्पांचा माता लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त करून घेण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. कण्हेरीचे फुले साक्षात विजयालक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे. तर उद्या बाप्पांना सर्वात मोठा महत्त्वाचा हा दिवस उद्या असल्यामुळे तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या आत हे पान आणायचं आहे. तुम्ही हे पान आणताना साक्षात गणपती बाप्पा, विघ्नहर्ता ही शक्ती तुमच्यासोबत तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते. हे पान म्हणजे तुमच्या घरासाठी एक चुंबक आहे. सुखी, समृद्धी आणि लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी आणि शत्रूंचा नाश होण्यासाठी अदृश्य संरक्षण कवच हे तयार करत असते. ज्या घराच्या आजूबाजूला किंवा कोणतीही करणी-बाधा किंवा नजर-बाधा किंवा तांत्रिक दोष असतील, ज्या घरामध्ये असतील किंवा आजूबाजूला नकारात्मकता असेल ती नष्ट करण्यासाठी, शत्रू तुमच्या विरोधात काही कटकारस्थान करत असतील तर त्यासाठी ढाल बनून उभं राहण्यासाठी ह्या पानाचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते तुमच्यापर्यंत नकारात्मकता पोहोचू शकणारच नाही. त्याआधी या पानाच्या शक्तीमुळे ती नष्ट होईल. तुम्हाला वाटत असेल हे कसं शक्य आहे? तर निसर्गाच्या प्रत्येक पानामध्ये किंवा फुलांमध्ये ईश्वरांचा अंश असतो. उदय संकष्टी चतुर्थीच्या या शुभ तिथीला शक्तीचं जागृत करण्याची वेळ आहे. हे पान तोडताना एक नियम पाळायचा आहे. ते उगीच जाऊन तोडायचे नाहीये. तर ते कसे तोडायचे आहे, घरी आणल्यावर त्याचे काय करायचे आहे, संपूर्ण माहिती आत्ता आपण बघत आहोत. तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकते एवढं महत्त्वाचं ते पान आहे. तर या पानाचे आपण 3 महाउपाय बघूयात. कोणीतरी तुमच्या मागे लागले असतील, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळू देत नसेल आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत असतील तर हा उपाय तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे, स्नान करायचे आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या लाल कण्हेरीजवळ जायचे आहे. झाडाला हात जोडून तुम्हाला मनोभावे त्याची माफी मागायची आहे. तुम्ही पान कशासाठी नेत आहात तिथे तुम्हाला सांगायचे आहे. मनोभावे प्रार्थना करायची आहे. झाडाला तांब्याभर पाणी अर्पण करायचे आहे आणि हे वृक्षराजा, मी माझ्या कल्याणासाठी तुझे हे एक पान घेऊन जात आहे. मला आशीर्वाद मिळू दे. अशा प्रकारे त्यांना प्रार्थना करून नंतर एक चांगले पान तोडायचे आहे. कुठेही फाटलेले पान नसावे. त्यानंतर हे पान तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे. गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने स्वच्छपणे धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर एका छोट्या वाटीत लाल चंदन घ्यायचे आहे किंवा मग अष्टगंध घेतला तरीही चालेल. पानाच्या देठाचा वापर करून किंवा काडीच्या साहाय्याने तुम्ही त्या पानावर शत्रूचे नाव लिहायचे आहे. जर तुम्हाला शत्रू माहीत नसेल तर ते तुम्ही फक्त शत्रुपीडा असे लिहू शकता आणि जर माहीत असेल तर नाव लिहू शकता. आणि त्यानंतर हे पान घेऊन घराच्या बाहेर, घराच्या दक्षिण दिशेला कुठेतरी मातीत हे पान गाडून टाकायचे आहे. हे करताना मनात कुठलाही विचार आणायचा नाहीये. शत्रू त्याची वाईट शक्ती या मातीत गाडत आहे, म्हणजे शत्रूची वाईट शक्ती नष्ट होत आहे. अवघ्या 24 तासामध्ये तुम्हाला याचा चमत्कार नक्की दिसेल. कोणताही शत्रू त्रास नक्की नष्ट होणार, 100% नष्ट होणार. शत्रू तुमचं नाव घेताच घाबरू लागेल, स्वतःहून तुमची माफी मागेल. त्यानंतर दुसरा उपाय आहे याच पानाचा. तुमच्या पतीची, कुटुंबाची प्रगती होत नसेल आणि मुलांची प्रगती होण्यासाठी हा उपाय तुम्हाला फायदेशीर आहे. तर व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. तुमची मुलं देखील सतत आजारी पडत असतील तर त्यासाठी देखील हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. तर लाल कण्हेरीचं एक पान घ्यायचं आहे. त्यावर थोडासा शुद्ध मध लावायचा आहे आणि हे मध लावलेलं पान मांगल्याचं आणि आकर्षणाचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अर्पण करायचे आहे. पण अर्पण करण्याआधी तुम्हाला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. त्यांना सर्वप्रथम एक दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे. दुर्वा देखील अर्पण करायचे आहेत. त्यानंतर हे पान तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे. अर्पण करताना डोळे मिटून तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ओम गण गणपती नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे किंवा 21 वेळेला करू शकता. गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे. हा उपाय तुमच्या घरातील इडापिडा नष्ट करणारा आहे. सर्व नकारात्मकता खेचून घेणार आहे. तुमच्या पतीचे कोणतेही काम अडकलेले असेल तर ते 100% पूर्ण होणार आहे. पप्पांचे आशीर्वाद तुमच्या मुलांना देखील मिळणार आहेत. त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये देखील वाढ होईल आणि प्रगती देखील होणार आहे. तर हा उपाय तुम्ही उद्या आवर्जून करा, प्रत्येकाने करा. अतिशय सोपा आहे. त्यानंतरचा तिसरा उपाय आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी. तर हा उपाय कसा करायचा आहे? साक्षात लक्ष्मीला आपल्या घरी आणण्यासाठी हा उपाय आहे. ज्या घराच्या उंबरठ्यावर देवी लक्ष्मीची नजर पडते तिथून अलक्ष्मी कायम निघून जाते आणि लक्ष्मी माता कायम तुमच्या घरामध्ये राहते. तर लाल कण्हेरीच्या झाडाची 5 पाने घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्या लाल रंगाच्या कलाव्याच्या धाग्याने त्याला एक साधी किंवा लोकर घेतली तरी चालेल. कलावाचा धागा घ्या किंवा लोकर घ्या. तर तुम्ही किंवा पांढऱ्या रंगाचा धागा घेऊन त्याला लाल पिवळ्या रंगाचा देखील करू शकता हळद कुंकू लावून.
आणि ह्या धाग्यामध्ये तुम्हाला ते 5 पानं गुंफून घ्यायचे आहेत. त्याचे एक तोरण तयार करायचे आहे आणि हे मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहे. मधोमध लावायचं आहे. जर तोरण बनवणे शक्य नसेल तर 5 पाने लाल रंगाच्या धाग्यामध्ये एकत्र बांधून चौकटीला लावलीत तरीही चालेल. यामुळे तुमच्या घरात एक सुरक्षा कवच तयार होते. कोणत्याही प्रकारची नकारात्मक बाधा नष्ट होते, करणे बाधा नष्ट होते, नजर बाधा देखील कायमची संपते. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते, दारिद्र्य नष्ट होते, गरिबी संपते. तर हा अत्यंत सोपा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. जास्तीत जास्त गणपती बाप्पांचे मंत्र जप करायचा आहे, गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे. तर पिढ्यानपिढ्या तुम्हाला जे काही त्रास आहे ते नष्ट होण्यासाठी खूप मनोभावे हे तिन्ही उपाय करायचे आहेत. त्यासोबतच त्या पानाच्या नंतर काय करायचे आहे तर हे पान नंतर तुम्हाला सुकल्यानंतर निर्माल्यात टाकून देऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी काढून निर्माल्यात टाकले तरीही चालेल. तर हे तिन्ही उपाय श्रद्धेने करा, विश्वास ठेवा. गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील. 24 तासातच तुम्हाला याचा प्रभाव दिसायला लागेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. कारण साधेसुधे उपाय नाही आहे. शास्त्रोक्त पद्धतीने आणि निसर्गातील वनस्पतीमध्ये साक्षात ईश्वराची शक्ती दडलेली असते. हा उपाय करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत. हे पान तोडल्यानंतर हा उपाय करायच्या वेळेला तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. उपाय केल्यानंतर देखील तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत. त्यासोबतच हे पान चुकूनही लहान मुलांना हातात द्यायचे नाही आहे, तोंडात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुमच्या घराजवळ जर पाळीव प्राणी असतील तर त्यांच्यापासून देखील हे पान लांब ठेवायचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा उपाय कोणत्याच वाईट शक्तीसाठी नाही आहे, तर हा उपाय केवळ स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आहे, प्रगती करण्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. उद्याची चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 9:37 तुमच्या एरियानुसार काही मिनिटांचा फरक पडू शकतो. तर या वेळेमध्ये नक्की चंद्राची पूजा करून अर्घ्य देऊन गणपती बाप्पांची विधिवत नैवेद्य आरती करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.